या ठिकाणी म्हणत नाहीये, जे आहे वस्तुस्थिती बऱ्याच लोकांना कळलं नाही तुम्ही काय विनोदानी म्हटले आणि काय उपहासानी म्हटले, तुम्ही स्पष्ट सांगा। हौद से गई वो बूंद से नहीं आती, समझने वाले को इशारा काफी आहे। आणि वैयक्तिक कोणी घ्यायची गरज नाही। खरं म्हणजे मी खाली सभागृहामध्ये भाषण का ते आमचे देवेंद्रजी गेले तिकडे, आणि म्हणून परिस्थिती जी आहे या निवडणुकीची ती मी आपल्याला सांगतोय। सणांवर तुम्हाला एकच सांगतो, मी का म्हणतो हे, सणांवर निर्बंध ताई लावलेले सभापती महोदय ते आठवा, राम भक्तांना हरामखोर म्हणाला होता ते आठवा, हिंदू म्हणायची लाज वाटत होती ते आठवा, हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरत होती तेही आठवा, साधूच्या हत्याकांडानंतर मुख गिळून बसले तेही आठवा, मुंह में राम बगल में छुरी अशी जी काय वृत्ती आहे त्या ठिकाणी हनुमान चालीसा म्हटलं त्याला जेलमध्ये टाकून दिलं। हनुमान चालीसा आता हनुमान मंदिरामध्ये फिरतात। आणि म्हणून इथे आमचे मित्र प्रवीण भाऊ दरेकरांनी पेन ड्राईव्हचं काहीतरी बोलले का तुम्ही, पेन ड्राईव्हचा गौप्यस्फोट केला, मला आणि देवेंद्रजींना अडकवून जेलमध्ये टाकण्याची कारस्थानं कशी शिजत होती हे त्यांनी उघड केलं। त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील कोणीतरी गेलं पुष्पगुच्छ घेऊन, म्हणजे एवढी टोकाची टीका निवडणुकीच्या दरम्यान किंवा सरकार स्थापन झाल्यानंतर एवढी टोकाची टीका करून आरोप करून, एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, एक सगळे किती लोकांचे नंबर याचा पण होता, प्रवीण दरेकर, देवेंद्रजी आणि प्रसाद लाड यांचे नंबर तयार होते आणि नावं तयार होती, आणि किती भयंकर वागलात। आणि म्हणून फडणवीसांना देखील देवेंद्रजींना आत टाकण्यासाठी देखील कारस्थानं शिजवली। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक म्हणाले बर्फाच्या लादीवर टाकून मारू, काही लोक म्हणाले लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी करू, लाडक्या भावाची इन्क्वायरी करू, आणि सरकार आल्या आल्या सगळ्यांना जेलमध्ये टाकू।